त्याचबरोबर मी विनंती करेन की कोई क्वीन हॉटेलचे मालक व जोशी ट्रॅव्हलचे मालक अल्पावधीमध्येच नावारूपाला आलेले उद्योजक संदीपजी जोशी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्याचबरोबर 30+ संघटना उभारण्यासाठी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली, ज्यांनी भरपूर परिश्रम केले, असे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय रुपेशदादा दिवेकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। खऱ्या अर्थाने दादांच्या नेतृत्वाखाली भरपूर संघर्ष केला आणि तदनंतर नवी मुंबईमध्ये 30+ ही संघटना उभारण्यात आली। त्याचबरोबर जल हे तो कल हे वाक्य हिंदीमध्ये सातत्याने म्हटलं जातं व वंश एंटरप्राइजेसच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य सातत्याने राहिले। तर वंश एंटरप्राइजेसचे मालक चंदनजी गरत यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर मी विनंती करेन की 40+ मास्टर तथा समालोचक दिलीपजी पाटील साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। अक्षर मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकता क्रिकेटची असलेली शिस्त लाईनअप करूनच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे। तर दिलीपजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल संजयजी यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर मी विनंती करेन की कोपरखेडण्याचे संदीपजी पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय। आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे तुम्हा सर्वांचे लाडके दादा अर्थातच जगन्नाथ दादा कोळी यांचा सन्मान आदित्यजी नाईक मी आपणास विनंती करतोय। आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये उंच भरारी घ्यावी ही प्रार्थना ईश्वर चरणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवायचं। पंचांच्या भूमिकेमध्ये रवी कोळी आणि नरेश शिंदे। तर कोपरखेड टीमचा कॅप्टन आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। पाच ओव्हरची मॅच आहे। 2 ओव्हर हे पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते। सातत्याने ज्या जोडीने खऱ्या अर्थाने 30+ कोपरखेड या टीमचं क्रिकेट पटलावर नेण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये अफलातून खेळ केला। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे दीपू आणि त्याचबरोबर सूरज ही जोडी देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे दीपू, ज्या दीपूने देखील अनेक स्पर्धांमध्ये अफलातून खेळ केलाय। भूषणजी पाटील आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। सामन्याला सुरुवात होईल। बॉलिंग मार्कवर जब्बू मेहेर, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली। आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक बॅट्समनना रोखण्याचा ज्याने प्रयत्न केलाय। 30+ चषक 2021चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला उद्घाटनीय सामना पहिलाच बॉल डावखुराताचा गोलंदाज पाहायला मिळेल। पहिलाच बॉल स्ट्रोक चांगला आहे। चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत या स्पर्धेची सुरुवात 4 रनने
4 रनने या स्कोरबोर्डचं खातं देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा प्रारंभ यावेळेस 4 रनने होताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल यावेळेस फलंदाज दीपूचं देखील, कारण टी1चे पहिले षटक आहे. 2 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या 2 फिल्डरला भेदून बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस देखील आणखीन एक अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. पंचांचा निर्णय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अतिशय चांगलं चित्रीकरण आमचं कॅमेरामॅन अभिजित दुपे च्या माध्यमातून केलं जाते. बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत आलेत. गोलंदाज दीपूच्या फलंदाज दीपूच्या माध्यमातून 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. धावांचा एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 8 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 8 धावा आतापर्यंत बॅक टू बॅक 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज जग्गू मेहरने यावेळेस देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टॉयचा वेध घेतलाय. थेट फुलस्टॉपच्या दिशेने जाईल. 1 धाव मात्र जर मिळाले जाते की रन नंतर 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नऊ रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल जग्गू मेहर. यावेळेस देखील अतिशय देखणा स्ट्रोक बॅकफुटला गेला. तदनंतर फक्त दिशा दिली. चेंडू जाईल. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 13 रन या स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या जग्गू मेहरने. कारण पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं आणि त्यामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न दीपूच्या माध्यमातून. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केले आणि पाहता पाहता 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. 2 रनने आतापर्यंत 15 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हर मधला. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. एक सिंगल मात्र जर पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. 1 रन या शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्याने आतापर्यंत 16 रनवर खेळताना पाहायला मिळतोय बॅट्समन दीपूने मात्र एक दैदिप्यमान खेळ करण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमसाठी. कारण ज्या वेळेस तुम्ही सलामीसाठी मैदानामध्ये दाखल होता त्यावेळेस अनेक अपेक्षा असतात तुमच्या टीमला. कारण 11 खेळाडूंमधून निवड होते 2 बॅट्समनची सलामीवीर फलंदाज म्हणून आणि ते प्रात्यक्षिक अतिशय चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन दीपू. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर यावेळेस आमंत्रित केलं जाते नवनाथ पाटीलला, ज्या खेळाडूने आख्यायिका लिहिली. सारसोळे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर आणि तोच गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः टीमचा कॅप्टन आहे. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. 16 रनवर खेळतो बॅट्समन दीपू, ज्याने 6 बॉलमध्ये 16 रनचं रणांगण गाठलं. पहिल्या ओव्हरमध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येईल तोपर्यंत मिळतील 4 रन. कौतुक करावं लागेल. आपण जर संदीपजी पाहिलं तर सुरुवातीला बॅट्समन दीपूने देखील 4 रनने खातं ओपन केलं होतं वैयक्तिक आणि तदनंतर बॅट्समन सूरज देखील त्याच प्रकारचा खेळ मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. 20 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण साकारलं बॅट्समन सूरजने देखील. आमच्या समीत भूषण पाटील हे जॉईन होत आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉयचा वेध घेतला. चेंडू जाईल. एक सिंगल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलने स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय दीपू, ज्याने 6 बॉलमध्ये 16 रन आतापर्यंत केलेत. टीमची धावसंख्या 21. 21 रन आतापर्यंत होत आहेत. जी रणनीती आखली यावेळेस टीम कोपरखेने या संघाने, ती रणनीती सत्यामध्ये उतरताना देखील आपल्याला पाहायला मिळते.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील सरळच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफला जातोय. चेंडू जज करण्यासाठी तोपर्यंत 2 रन यावेळेस कंप्लीट केल्या. 2 रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या 23 रन 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील अनोख्या पद्धतीने स्ट्रोक केलाय. फक्त दिशा दिली. जी भूमिका आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो तीच भूमिका यावेळेस बॅट्समनने वापरली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. (27) 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सूरज देखील चांगला खेळ करतोय. 2 बॉलमध्ये 5 रन सूरजने केल्यात. परंतु दीपूचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 22 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात नवनाथने. यावेळेस देखील पायाचा वेध जरूर घेतला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली लेग बिफोरची आणि यावेळेस बॅट्समन दीपूची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लाईन चांगली होती. बॉल सीम केला आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. मॅन ऑफ द मॅच साठी 30+ दिवाळी यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट देखील पाहू शकता जी पुरस्कृत केली. नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महामंत्री जगन्नाथजी कोळी ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 105च्या समाजसेविका दीप्तीजी जगन्नाथ कोळी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील पुरस्कृत केली. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. ओमकार ज्याच्यामध्ये क्षमता आहे भरपूर मोठे स्ट्रोक लगावण्याची. परंतु येणाऱ्या काळामध्ये ओमकार कशा प्रकारचा खेळ करेल. कारण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर ओमकारने अनेक स्पर्धा गाजवल्यात. परंतु ज्याप्रमाणे 30+ मध्ये प्रवेश केला या बॅट्समनने तदनंतर आपल्या अफलातून खेळीची भूमिका सातत्याने राखली. या बॅट्समनने 1 डाऊन साठी ओमकार मैदानामध्ये दाखल होते. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. एक चांगलं कमबॅक केलं स्वतः नवनाथ पाटीलने जो टीमचा कॅप्टन आहे. कर्णधाराची भूमिका भरपूर महत्वाची असते कारण 10 खेळाडूंना घेऊन त्यांना मैदानामध्ये नेतृत्व करावं लागतं आणि तीच भूमिका यावेळेस उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये गोलंदाज नवनाथच्या दरम्यान शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू रिलीज केलाय आणि या स्पर्धेमधील पहिला वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा पहिल्या इनिंग मध्ये खर्च करता सेकंड इनिंग मध्ये याच एक्स्ट्रा धावा तुमच्या मॅचचं पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल ओमकारच्या दरम्यान पाहायला मिळते. एका सिंगलने आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC लाईव्ह जी मेहनत जल्पेश भोईरने घेतली वेबसाईट निर्मित करण्यासाठी. आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये GTC लाईव्ह च्या माध्यमातून ते प्रक्षेपण आपण सातत्याने पाहतो. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एक गडी बाद 29 रन 29 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. बॉलिंग मार्कवर नशीबला आमंत्रित केलं जाते. नशीबला मात्र जरूर आपलं नशीब आजमावं लागेल या मॅच मध्ये कारण आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 29 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावांचा कडकडाट आपण पाहिला या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. दीपू बाद झाल्यानंतर ओमकार मैदानामध्ये दाखल झाला. 1 बॉलमध्ये 1 रन त्याने आतापर्यंत केली. सूरज जो सलामीवीर फलंदाज आहे ज्याने 2 बॉलमध्ये आतापर्यंत 5 रन त्याने केलेत. बॉलिंग मार्कवर नशीबला आमंत्रित केले ओव्हर नंबर 3 साठी. बॉलर सज्ज होईल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर अटॅम्प लगावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत 30 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुसज्ज नेत्रदीपक सुंदर मैदान
कारण नवी मुंबईची ओळख आज स्वच्छ व सुंदर उदयन नगरी म्हणजे नवी मुंबई नगरी महाराष्ट्र राज्यातील समृद्ध शहर म्हणून आपल्या नवी मुंबईला सातत्याने ओळखलं जातं. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा बॉल बिग हिट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. सूरजच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक येतोय. हा षटकार 6 रनसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फुलटॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिला थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 36 रन आतापर्यंत होतात. धावांचा कडकडाट मैदानामध्ये होतोय. टॉस पराभूत झाले कोपरखेडणे संघ, परंतु मॅच अजून मैदानामध्ये बाकी आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय कोपरखेडणे 30 प्लसच्या दरम्यान. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. झेल टिपलाय. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आला आणि तदनंतर रणनीती बदलली बॉलरने. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल त्याने रिलीज केला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फलंदाज सूरजला देखील दिला जातोय परतीचा इशारा. सेकंड विकेट स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. 36 रन आतापर्यंत होत आहेत. बॅट्समन अश्विन मैदानामध्ये दाखल झालाय. ओमकारच्या माध्यमातून देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे गुरुनाथ पाटील. झेल सुटणं होईल कठीण गुरुनाथ पाटीलच्या हातामधून आणि बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत संपादन केलेत. ऑन हॅट्रिक वर असेल यावेळेस हा गोलंदाज. आपण पाहू शकता नशीब मात्र आज आपलं नशीब आजमावेल की काही या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतील पहिली मॅच उद्घाटनीय सामना आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक संपादन करेल की काय प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांना आहे. परंतु ही संधी मिळाली. या संधीचं सोनं होईल की संधी गमावली जाईल. तर यानंतरची मॅच पाहायला मिळेल. दिवा ब आणि गणसोली अ या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर जशी पहिली इनिंग कंप्लीट होईल आपण टॉस साठी यायचं आहे. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक सिंगल कंप्लीट केली. चांगली फिल्डिंग गुरुनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल यावेळेस पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 37. बॅट्समन दीपू बाद झाला. बॅट्समन सूरज बाद झाला. तदनंतर धावफलक कुठेतरी थोडस स्थिमित होताना पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज नशीबने. 5 बॉल मध्ये त्यामध्ये 2 विकेट त्याने संपादन केलेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. या शेवटच्या बॉलवर थोडासा महागडा ठरला. 4 रन मिळाले जातात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 रन 41 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोपरखेडणे 30 प्लस या टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 3 गडी बाद 41 धावा.
ओव्हर नंबर 4 बॉलिंग मार्कवर राजेशला आमंत्रित केले. शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर चांगली हुसी. कौतुक करावं लागेल राजेशचं, कारण रनवे हा थोडासा आपण जर पाहिला तर कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो, परंतु चेंडू रिलीज करण्याची भूमिका सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवर. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीपमध्ये. फिल्डर आहे गुरुनाथ पाटील. चांगली फेकी, कारण भरपूर अनुभव आहे या खेळाडूला, कारण महाराष्ट्रामधील एक नामांकित ते पंच देखील आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं, गुरुनाथजी पाटील यांना. आणि या टीमच्या दरम्यान दोन बंधू ते खेळतात, नवनाथ पाटील आणि गुरुनाथ पाटील. सरळच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न झाला. वाईडिश लॉंग ऑन मधून स्वतः टीमचा कॅप्टन नवनाथ येतोय. चेंडू खाली. चेंडू जज करेल तोपर्यंत फक्त एकच सिंगल यावेळेस कंप्लीट केली. 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अश्विन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो राजेश. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला प्रभावित केलं आणि डॉट बॉलची समाप्ती. एक महत्वपूर्ण षटक राहील भूषणजी या मॅच मध्ये, कारण चांगली लेंथ चांगल्या लाईनने गोलंदाजी करतो राजेश आपल्या टीमसाठी. यावेळेस देखील लाजवाब टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. शेवटचा एक बॉल शिल्लक. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणले टीम 30+400 या संघाला. यावेळेस देखील भिरकावलाय. या शेवटच्या बॉलवर आक्रमकतेचं रूप धारण केलं बॅट्समन अश्विनने. मिथिल सहारण टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 49 रन धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 49 रन. 49 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. शेवटची ओव्हर दीपक तांडेला आमंत्रित केले. लास्ट ओव्हर. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात. बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॉलरला त्या धावा रोखायच्या असतात. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय? फिल्डर होता परंतु कॅच ड्रॉप. झेल सोडल्यानंतर 2 धावा यावेळेस पूर्ण केल्या. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल, कारण या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानामध्ये ज्या ज्या वेळेस झेल सुटले त्या वेळेस मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला प्रभावित केले. कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपक तांडेलचं, कारण ऍक्शन जर आपण संदीपजी पाहिली तर असं वाटतं की गोल्डन स्पॉटवर चेंडू रिलीज होतील, परंतु चांगली लेंथ चांगल्या लाईनने ते गोलंदाजी करतात. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर नव्हता. डीप मधून फिल्डर येतो. चेंडू खाली. तोपर्यंत एकच सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत 52 रन 52 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. या इनिंग मधले 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त दीपक तांडेलने खर्च केल्यात आपल्या टीमसाठी. यावेळेस थोडीशी दिशा भरकटली. इट इज अ वाईट. या सामन्यामधील हा दुसरा अवांतर बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 53 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल बॉलर राजेशचं देखील, कारण ज्या जिद्दीने राजेशने गोलंदाजी केली तीच प्रात्यक्षिक साकार करतोय.
फटका फसलाय की काय. विकेट किपर चेंडू खाली, चांगला झेल टिपला विकेट किपरच्या माध्यमातून आणि चौथ्या विकेटचं पतन. फिफ्टी थ्री. बॅट्समन प्रथमेश मैदानामध्ये दाखल होतोय. टार्गेट सेट करणारा बॉल आहे आणि किती रनचा आकडा लिहिला जाईल धावफलकावर या शेवटच्या बॉलवर. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक आणि 54 धावा धावफलकावर. 55 रनचं लक्ष असेल तर बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. सारसोई 30 प्लस टीमचा कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. तत्पूर्वी दिवा ब या टीमचा कॅप्टन आणि गणसोडी या संघाचा संघनायक आपण टॉससाठी या लवकरात लवकर. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर विनंती असेल की 40 प्लस मास्टर नरेश जे कोई व प्रतीक दादा किशोर कोई आपणा सामे आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठावर यायचं आहे.
तर चॉईस बॉल नसतील याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. हॅलो रवी, हे चॉईस बॉल नाही रे. हॅलो. तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. सेकंड इनिंग स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे गुरुनाथ पाटील आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज जग्गू मेहेर. तर बॉलिंग मार्कवर ओमकारला आमंत्रित केले P1च्या पहिल्या ओव्हरसाठी. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 11 रनची सरासरी आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे, थोडासा फंबल होतोय, तोपर्यंत फक्त एकच सिंगल यावेळेस कंप्लीट केली. 29 बॉलमध्ये आतापर्यंत 54 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जग्गू मेहेर दोन्ही जुने जाणते खेळाडू आहेत. अनेक वर्ष सोबत क्रिकेट खेळलेत हे दोन्ही फलंदाज आणि आज देखील याच टीमच्या माध्यमातून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 30+ संघटना जशा प्रकारे नवी मुंबईमध्ये उभारली तदनंतर अनेक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वयवर्ष 30 असलेले खेळाडू. एक चांगली संघटना उभारली 30+ संघटनेच्या माध्यमातून. यावेळेस देखील इट इज अ वाईट एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 53 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. तर दिवा बड या टीमचा कॅप्टन आणि गणसोली या टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचा आहे. टॉससाठी बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती की काय. तर दिवा ब टीमचा कॅप्टन आणि गणसोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 3 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा तुमच्या टीमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. एंड चेंज केलाय यावेळेस आपण जर पाहिलं तर साईड बदलवली आणि तदनंतर एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गुरुनाथ पाटील. 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर, एक फिल्डर डीप मध्ये तर एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑफला तैनात आहे. बॉलर पुन्हा एकदा ओमकार सज्ज होते. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु भरपूर बाहेर चेंडू रिलीज केला ऑफस्टिकच्या. वाईड बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 5 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील फटका बेमिसाल. चेंडू येईल थेट
6 रनसाठी हा षटकार. अकरा रन आतापर्यंत पाहायला मिळतात. एक चांगला षटकार आला आणि धावफलकाला थोडीशी गती मिळाली. टीम 30+ सारसोय या संघाच्या. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. यावेळेस देखील डेकना स्ट्रोक येतोय. पॉइंटच्या डोक्यावरून फटका टोलावलाय. चेंडू जाईल, मिळतील 4 रन. चौकार. 15 रन आतापर्यंत होत आहेत. तर बॉलर पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. 15 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील दिशा थोडीशी भरकटली, कारण दबाव तंत्र आहे. ज्यावेळेस एखाद्या बॅट्समनच्या विरोधामध्ये षटकार चौकार येतो त्यावेळेस भरपूर दबाव तंत्रामध्ये ते असतात. परंतु पुन्हा एकदा नव्या उमेदीने त्यांना गोलंदाजी करावी लागते आपल्या टीमसाठी. परंतु ते चित्र कुठेतरी अस्पष्टपणाचं पाहायला मिळालंय ओमकारच्या बाबतीत. सरळच्या दिशेने फटका, हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर 16 रन, 16 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. ओपनिंग जोडी 16 धावा आतापर्यंत होत आहेत. 16 रन. तर 17 रन आतापर्यंत होतात. सतरा रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन. 24 बॉलमध्ये आतापर्यंत 38 रनची गरज आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 38 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर विनंती असेल की प्रतीक दादा, किशोर कोळी आपणास आमंत्रित केले जाते की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. तर सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर दीपूला आमंत्रित केले. 24 बॉलमध्ये 38 रनचं लक्ष आहे. इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. गुरुनाथ पाटीलच्या माध्यमातून हा चौकार. 21 रन आतापर्यंत होताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील.
तर पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु कॅश ड्रॉप. झेल सोडलाय गुरुनाथ पाटीलचा, आणि ज्या ज्या वेळेस गुरुनाथ पाटीलचा झेल सोडला त्या त्या वेळेस अनेक स्पर्धांमध्ये मोठी खेळी साकारली गुरुनाथ पाटीलने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. एकवीस बॉल मध्ये आतापर्यंत 33 रनची गरज. एकवीस बॉल मध्ये आतापर्यंत 23 रनची गरज, 33 रनची गरज आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर दीपू पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केला. स्टंपिंगची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं विकेट कीपर ओमकारने, आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज जग्गू मेहर तंबूच्या दिशेने. हॅलो, दिवा ब आणि घनसोली अ संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपक तांडेल पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर भिरकावून दिलाय. दीपकच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर एक दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळाला. हा षटकार एक चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन, 28 रन. 19 बॉल मध्ये आतापर्यंत 27 रनची गरज. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केले. एका सिंगलने आतापर्यंत टीमची धावसंख्या 29 रन. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 रनची गरज. तर
यावेळेस देखील पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. दीपक तांडेलने 17 बॉलमध्ये आतापर्यंत 26 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 30 रन. यावेळेस देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत डॉट बॉलची समाप्ती. 15 बॉलमध्ये 25 रन आतापर्यंत कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर होता तोपर्यंत फक्त एकेरी रन यावेळेस कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉल या सामन्याचे चित्र बदलवताना पाहायला मिळेल. 14 बॉलमध्ये आतापर्यंत 24 रनची गरज आहे. आपण जर पाहिलं तर संदीपजी ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असेल. जर या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 13 बॉल जिंकण्यासाठी 24 रन. जर हा बॉल शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, जर हा बॉल निर्धाव आला तर या सामन्यामध्ये एक नवी रंगत येताना पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा बॉल, भरपूर वेगाने हा स्ट्रोक खेळलाय आणि षटकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आमचे मेंबर बसलेले आहेत. 6 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. षटकाराच्या साहाय्याने 12 बॉलमध्ये आतापर्यंत 18 रनची गरज. जर झाडाच्या पानाला सुद्धा बॉल लागला तर 6 रन आहेत, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. तर ओव्हर नंबर 4 साठी आमंत्रित केले वरुण पाटीलला. 12 बॉलमध्ये 18 रनचं लक्ष आहे. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 9 रन कंप्लीट करायचे आहेत. 9 रनची सरासरी आहे प्रति ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गुरुनाथ पाटील. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल टीम सारसोय 30+ संघाला. तर दिवा ब टीमचा कॅप्टन आपण यायचा टॉस साठी. दिवा ब आणि गणसोली या संघाचा संघनायक. यावेळेस देखील लोड फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. मिळतील 4 रन. हा चौकार. 10 बॉल आणि 14 रनची गरज. तर दिवा ब टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. तर वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. दिवा ब संघ दहा बॉल मध्ये 14 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथ पाटील जो बॅट्समन आहे 11 बॉल मध्ये 22 रन वर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या त्याने फक्त दिशा दिली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न.
कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. एक सिंगल कंप्लीट केली. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 13 रनची गरज. ही ओव्हर संदीपजी भरपूर इम्पॉर्टंट असेल, कारण जर या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च केल्या गोलंदाज वरूनने तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्षजनक खेळ पाहायला मिळेल. सरळच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न झालाय. दीपक तांडेलच्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली. 8 बॉलमध्ये 12 रन. यावेळेस देखील अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक प्रभावित केले या फटक्याने. मिळतील 6 रन. 7 बॉल जिंकण्यासाठी फक्त 6 रनची गरज. अफलातून खेळ केला जातोय गुरुनाथ पाटीलच्या माध्यमातून. वैयक्तिक 29 रनवर खेळताना पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये गुरुनाथ पाटील. 7 बॉल जिंकण्यासाठी 6 रन. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक. फिल्डर तैनात. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 6 रनची गरज. या सामन्यामध्ये एक चांगलं कमबॅक करताना कोपरखेळणे टीमच्या माध्यमातून. तर दिवा बी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या आणि घनसोली ए टीमचा कॅप्टन तर न्यू बॅट्समन नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल जिंकण्यासाठी 6 रन. ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल 9 बॉलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आहे तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर धीरजला मात्र जरूर खऱ्या अर्थाने एक धैर्यशील गोलंदाजी त्याला करावी लागेल. आपल्या टीमसाठी 6 बॉल जिंकण्यासाठी 6 रन. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये असे अनेक रेकॉर्ड झालेत की फिल्डिंग करणारा संघ जिंकलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सामन्याचे चित्र बदललं. हा विजयाचा षटकार. 8 बॉलमध्ये 21 रनची एक बहारदार इनिंग पेश केली. या सामन्याचा हिरो आपण पाहू शकता गुरुनाथ पाटील. आपण याचे गुरुनाथ पाटील